नमस्कार. आज आपण मस्त असे 2 चाटचे प्रकार पाहणार आहोत. एक आहे काला चना चाट आणि दुसरा आहे स्वीट कॉर्न चाट. तर सध्या स्वीट कॉर्नचा सीझन चालू आहे, त्यामुळे आपण स्वीट कॉर्नचे वेगवेगळे प्रकार असे बनवू शकतो. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी काळे चणे जे असतात आपले नॉर्मल, ते रात्रभर भिजत ठेवलेले होते. 5 ते 6 तास चांगले चणे हे भिजवून घ्यायचेत. त्यानंतर त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि एका कुकरमध्ये घेतलेले आहेत. यामध्ये थोडंसं मीठ घातले आणि चणे आपले चांगले बुडतील एवढं यामध्ये पाणी घालायचे. कुकरचं झाकण बंद करून याच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्यात. चणे आपले छान सॉफ्ट शिजले पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. तर जोपर्यंत आपले चणे शिजतात तोपर्यंत मी इथं मकाचं एक कणीस सोलून घेतलेलं आहे. तर असे मकाचे दाणे मी वेगळे करून घेतलेले आहेत. तर हे दाणे आपल्याला एका भांड्यामध्ये घ्यायचे आहेत काढून, कारण हे मकाचे दाणे कच्चे आहेत, ते आपल्याला हलकेसे वाफवून घ्यायचे आहेत. मकाचे दाणे जे असतात ते लगेच शिजतात, त्यामुळे याला खूप वेळ लागत नाही. तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. 1 ग्लासभर पाणी मी इथं घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हेही आपल्याला गॅसवरती 2 ते 3 मिनिट छान असं उकळवून घ्यायचे. तर जोपर्यंत आपले हे दोन्ही पदार्थ शिजत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात. तर इथं मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यासोबतच बारीक चिरून मी इथं काकडी घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक बटाटा जो आहे तो उकडवून मी थंड करून चिरून घेतलेला आहे. तर तुमच्याकडे जे काही साहित्य अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता. तुमच्या आवडीनुसार हे कमी जास्तही करू शकता. तर आता आपल्याला हे चाटचा मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथं मी यामध्ये गरजेनुसार मीठ घातलेलं आहे. तर आपण चाट बनवतोय तर चाट मसाला जरूर घातला पाहिजे. तर इथं मी चाट मसाला घातलेला आहे एक अर्धा चमचा. यासोबत आपल्याला इथं हिरवी चटणी घालायची आहे, कारण याने छान अशी तिखट आणि पुदिन्याची चव येते. तर त्यामुळे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरचीची जी पुदिन्याची चटणी असते ती घातलेली आहे मी थोडीशी, आणि चटपटीतपणा येण्यासाठी आणखीन यामध्ये आपल्याला लिंबू घालायचं आहे. तर हे सर्व पदार्थ घालून हे जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि यासोबतच यामध्ये घातलेली आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. तर हे सर्व पदार्थ आपल्याला एकजीव असे करून घ्यायचेत. यामुळे काय होतं, आपला हा चाटचा मसाला तयार होतो, जो आपल्याला आपल्या चाटमध्ये मिक्स करायचा आहे. पुढे याचा आपल्याला वापर करायचा आहे. तर पाहू शकता इथं छान असा आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. तर इथं आपले चणे जे आहेत ते शिजून कुकर थंड झालेला आहे, तर ते गाळून घ्यायचेत. याच्या खाली जे पाणी निघतं ते आपण असंच पिऊ शकतो किंवा याची आमटीही बनवू शकतो. दोन्ही प्रकारेही आपण हे यूज करू शकतो. खूप छान उपयोग होतो याचा. तर छान असे आपले चणे शिजलेले आहेत, हे हलकेसे थंड करून घ्यायचे. त्यासोबतच आपले जे कॉर्न आहेत तेही छान असे उकळवून शिजून आलेले आहेत. तर याचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. याच्या पाण्याचा काही उपयोग नाही, याच्यातले फक्त आपल्याला कॉर्न आहेत तेच यूज करायचे. तर मी हे गाळून घेते. तर इथं कॉर्न जे आहेत ते गरमच आहेत, गरम कॉर्नचाच आपल्याला यूज करायचा आहे, कारण यामध्ये आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे. तर इथं मी थोडंसं बटर घेतले, ते पूर्ण कॉर्नवरती आपल्याला लगेच चोळून घ्यायचं आहे. यामुळे आपले कॉर्न जे आहेत ते छान असे बटरी होतात. स्टॉलवरतीही अशा प्रकारचे बटर कॉर्न आपल्याला खायला मिळतात. तर तशाच पद्धतीचे हे कॉर्नही तयार होतात. तर यामध्ये हलकंसं थोडंसं लाल तिखट मी इथं यूज केलेलं आहे. तर थोडंसं चिमूटभर लाल तिखट घालायचे आणि यामध्ये लिंबू पिळून किंवा असंच चाट मसाला घालून आपण हे असंचही खाऊ शकतो किंवा आपण पुढे बनवतोय तसं याचा चाटचा प्रकारही बनवू शकतो. तर इथं मी थोडंसं लाल तिखट घातले, हे आपल्या आवडीनुसार घालायचे आणि हेही तिखट आपल्याला हलकंसं मिक्स करून घ्यायचे. तर आपले कॉर्न जे आहेत ते चाट बनवण्यासाठी तयार होतात. तर इथं आपले दोन्ही पदार्थ जे आहेत ते बनवून तयार आहेत. म्हणजेच आपले चणे आहेत ते हलकेसे मी थंड करून घेतलेत. यासोबत कॉर्न आहेत तेही आता हलकेसे थंड झालेले आहेत आणि आपला जो मसाला आहे तोही बनवून तयार आहे. तर एकदम साधी सोपी प्रोसेस आहे. याच्यातले आपल्या आवडीनुसार जेवढा आपल्याला आवडेल तेवढा हे जे मसाला आहे तो या दोन्ही पदार्थामध्ये घालून घ्यायचा आहे. यामुळे या आपल्या चण्याला आणि कॉर्नला छान अशी चटपटीत चव येते. तर हे एकजीव छान मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला किती मसाला आवडतो यानुसार तुम्ही हे कांदा टमाटर जे आहे ते कमी जास्त यामध्ये घालू शकता. पण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जे मेन साहित्य घातलेलं आहे, त्याच्या मेन जो पदार्थ आहे आपला चणे आणि कॉर्न, हेही त्यामध्ये छान असे दिसले पाहिजेत. पूर्ण कांद्यामध्ये आणि टमाटरमध्ये ते कव्हर झाले नाही पाहिजेत, म्हणजे कांदा टमाटरच यामध्ये जास्त झाला नाही पाहिजे. तर मी पाहू शकता इथं छान असे हे मिक्स करून घेतले. तर आपले दोन्हीही चाटचे प्रकार जे आहेत ते तयार आहेत. एकदम साधी सोपी प्रोसेस आहे, कोणीही याला आरामात बनवू शकतो. कधीही छोटीशी भूक असेल, काय खायची इच्छा असेल
तर आपण हे आरामात बनवू शकतो. तर चला लगेच आपण आपला चाट आहे तो सर्व करून घेऊयात. तर मी इथे एक छान अशी प्लेट घेतलेली आहे. त्यामध्ये आपले जे चाटचे प्रकार आहेत ते आपल्याला सर्व करायचे आहेत. तर आपल्या आवडीनुसार आपल्याला किती खायचं आहे, किती भूक आहे यानुसार आपण हे लगेच इथं सर्व करून घेऊयात. तर मी इथं चणे सर्व करून घेतलेले आहेत. यासोबतच एकासोबतच मी दोन्ही पदार्थ आपले सर्व केलेले आहेत. त्यामुळे इथं जे आपले कॉर्न आहेत ते पण मी इथं सर्व केलेले आहेत. तर कॉर्न आणि चणे अशा पद्धतीचा आपला जो चाट आहे मिक्स चाट तो तयार झालेला आहे. वरतून याला थोडंसं चाट मसाला आणखीन घालायचा आहे. थोडं आपला जो चाट आहे तो छान मसालेदार झाला पाहिजे. त्यासाठी इथं आणखीन वरतून थोडंसं यामध्ये चाट मसाला घालायचा आहे. यासोबतच जी बारीक शेव असते आपली ती घालायची आहे. यामुळे पदार्थाला छान असा क्रंचीनेस येतो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अगोदर जेव्हा आपण हे कांदा टमाटरचा जो मसाला बनवलेला होता तेव्हा घालायचा असेल तेव्हाही घालू शकता, किंवा वरतून असं गार्निशिंग केल्यावरती छान दिसतं. आणि शेव जी आहे ती लवकर नरम पडत नाही, मग ती छान क्रंची लागते. त्यामुळे मी इथं वरून घातलेलं आहे. यासोबतच कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीने कुठलाही पदार्थ जो आहे तो छान असा आकर्षक दिसतो, म्हणून कोथिंबीरीचा उपयोग गार्निशिंगसाठी जरूर करायचा आहे. यासोबत लिंबू दिलेला आहे. हे आपल्याला खाते वेळेला वरतून पिळून खायचं आहे. सोबतच आपला चमचा आहे. तर अशा पद्धतीचा आपला चटपटीत चाट असा दोन्ही प्रकारचा एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे. तर चला आपली रेसिपी इथं तयार आहे. कॉर्नचा सीझन आहे, कॉर्न आपण बनवू शकतो. चणे आपल्याकडे ऑल टाईम अवेलेबल असतात. चणे तर आपण कधीही बनवू शकतो. तर अशा पद्धतीचा आपला दोन्हीही प्रकारचा चाट जो आहे तो तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यासोबतच व्हिडिओला लाईकही करा. तुम्ही अशा पद्धतीचे चाट बनवून खाऊ शकता आणि तुमचा चाटचा प्रकार कसा होतोय हे मला कमेंट नक्की करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जरूर राहा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.